नमस्कार, मी वैष्णवी. एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. मंठा तालुक्यात तळणीसह परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानं ओढ्या आणि नाल्यांना पूर आलाय. जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी गावात पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या तरुणांना गावकऱ्यांनी वाचवलंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जालना जिल्ह्यात आज सर्वदूर मुसळधार पाऊस पडतोय. मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात देखील मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला असून शेतामध्ये देखील पाणी साचले. दरम्यान तळणी गावातील ओढ्याला पूर आल्यानंतर एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून जाताना ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवलं आहे. तरुणाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय. आमदार अर्जुन खोतकर यांनी तहसील जालना, महसूल अधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती जालना यांची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तहसील कार्यालय जालना इथे आज आमदार अर्जुन खोतकर यांनी तहसीलदार जालना, महसूल अधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती जालना यांची संयुक्त बैठक घेऊन शासन निर्णयानुसार येत्या 10 जून पर्यंत जालना तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना महसूल आणि पंचायत विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी योग्य नियोजन करून 5 ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी. या कामी हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आणि सूचना दिल्या आहेत. वाळू घटांचा निलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे, ज्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक बचतही होणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु सध्या जालना तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय आणि शेतकरी आणि लाभार्थी चिंतेत सापडले आहेत. त्यामुळे वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही प्राधान्याने आणि योग्य ते नियोजन करून पार पाडावे. सदर योजना ही नियमानुसार आणि सध्याची नैसर्गिक परिस्थिती बघता कालमर्यादित करणे आवश्यक आहे. सदर प्रक्रिया पार पाडताना पात्र लाभार्थी यांना तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे मार्फत किंवा स्वतः आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि घरकुल मंजुरी यादी क्रमांक अपलोड केल्यानंतर आणि नजीकचा व सोयीचा वाळूघाट पसंतीनुसार नोंद केल्यानंतर सदरील पात्र लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळूचे ई-पास देण्यात येणार आहे. वाळूघाटावर लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना वाळू दिली जाणार आहे. त्यासाठी गावनिहाय तलाठी आणि पंचायत अधिकारी यांनी हे काम चोख बजावून पूर्ण करणे आणि त्यावर मंडळ अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी आढावा घेऊन आलेल्या अडचणीचा निपटारा करून पर्यवेक्षण करणे गरजेचे असून तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी नियोजन आणि जबाबदारी पार पाडावी असे निर्देश आणि सूचना यावेळी देण्यात आल्या आहे. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह शहर प्रमुख विष्णू पाचफुले, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहिते, बाजार समिती माजी संचालक बाबा मोरे, जालना तहसीलदार श्रीमती छाया पवार, गटविकास अधिकारी संदीप पवार, नायब तहसीलदार खटावकर, नायब तहसीलदार राजू निहाळ यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आज या ठिकाणी माननीय तहसीलदार आणि माननीय बीडीओ आणि सर्व तत्सम तहसील आणि पंचायत समितीचे सर्व सन्माननीय अधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले गेलं. शासनाने घरकुलाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यामध्ये PM आवास असेल किंवा ना मोदी घरकुल असेल किंवा मग राज्य सरकारच्या वतीनं रमाई घरकुल असेल, शहरामध्ये घरकुल असतील, या सर्व घरकुलाला 5 ब्रास वाळू मोफत देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मी आज या ठिकाणी प्रशासनासोबत बसलेलो आहे. तातडीनं वाळूचे त्या ठिकाणी घाट निश्चित करा. 50,000 ब्रास जवळपास वाळू आपल्याला लागणार आहे. तेवढ्या वाळूचं नियोजन आज तरी शक्य नाही, परंतु तहसीलदार आणि BDO साहेब हे दोघंही कामाला लागलेले आहेत आणि काही घाट निश्चित करून या ठिकाणी जसं दुधना नदीवरचे घाट असेल, घोटोळी, पठाण, गणेशपूर, चितोळी, पुतळी, ममदाबाद, इसवण आणि पुन्हा जिल्ह्यातले असे घाट निश्चित करून सर्व घरकुलांना आपण वाळू देण्याच्या संदर्भात त्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत.
या कामामध्ये कुठेही हलगर्जी होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की प्रशासनही कामाला लागलेलं आहे आणि तातडीनं सर्व घरकुलावाल्याला जालन्यामध्ये जवळपास आता 11,500 घरकुल माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झाले आहेत. त्यामुळे 11,500 घरकुलांना ही 5 ब्रास वाळू देण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू करतो. लोकांनी यावं, परमिट घेऊन जावं आणि वाळू घेऊन जावी अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मी या ठिकाणी माननीय तहसीलदार आणि BDO यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या कामामध्ये सर्वांनी निश्चितपणे सहकार्य सुरू केले. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जालना विधानसभा आमदार अर्जुन खोतकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. क्रांतिकारक तत्वज्ञ आणि राष्ट्रपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती भाजपच्या वतीनं साजरी करण्यात आली. यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब हुगे, उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपारकर आदींची उपस्थिती होती. वीर सावरकर चौक इथे आज सकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जयंती साजरी करण्यात आली. तसेच या ठिकाणी पथनाट्य देखील आयोजित करण्यात आले होते. सुनील खरे, महेश निकम, अमोल धानुरे, संजय डोंगरे, माजी पंचायत समिती सभापती डोंगरे आणि अशोक अन्या पांगारकर यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची आज जयंती आहे आणि या जयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण संचार तरुणाईमध्ये आपण भरलेला पाहत आहोत. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सावरकर प्रेमीची गेल्या अनेक वर्षाची इच्छा आहे की जो या ठिकाणी शिंदे बाजारमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा प्रतिमा बसवलेली आहे. खरं तर याचं विस्तारीकरण किंवा मोठं रूपांतर, पूर्ण कृती पुतळ्यामध्ये रूपांतर व्हावं अशा प्रकारची भावना या ठिकाणी अनेकांची आहे. त्यामुळं निश्चितपणे सावरकर प्रेमींची या ठिकाणी जी काही भावना आहे ती लक्षात घेऊन मी तातडीनं माननीय आयुक्त आणि माझ्या सहकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करतो आणि लवकरात लवकर शहरामध्ये एखादा चांगला स्पॉट जो पूर्णकृती पुतळ्याला त्यांच्या नावाला साजेसा होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही हे काम पूर्णकृती पुतळ्याचं काम हाती घेऊ. आज पुन्हा एकदा जयंती उत्सवाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा. वस्तू व सेवा कर भरपाईपोटी जालना महानगरपालिकेला पुढील 5 वर्षात 392 कोटी रुपये देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला. जालना आणि इचलकरंजी या नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाईपोटी अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देण्याबाबत अधिनियम 2017 नुसार इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेचा कलम 9 मधील परिशिष्टामध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याच अधिनियमाच्या कलम 5 मध्ये असलेली तरतुदीनुसार दोनही महानगरपालिकेसाठी आधारभूत वर्ष म्हणून 2024-25 निश्चित करण्यात आलंय. यानुसार पुढील 5 वर्षात इचलकरंजी महानगरपालिकेस 657 कोटी आणि जालना महानगरपालिकेस 392 कोटी रुपयांचा एकूण 49 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. निश्चितच जालनाकरांना ही आनंदाची बाब असून मिळणाऱ्या या रकमेतून जालनाकरांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देता येईल असे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी MCN न्यूजशी बोलताना सांगितलंय. जालना महानगरपालिकेला राज्य शासनाकडे GST अनुदान प्राप्त झाले. ते अनुदान प्राप्त झाले. राज्य शासनाकडनं कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जालना महापालिकेला 392 कोटी एवढी रक्कम आपल्याला अनुदान म्हणून मिळणार आहे. आपले जे GST तून हे आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या महापालिकेत जे GST जमा होतं महापालिकेच्या यामध्ये परिसरामध्ये सर्वसाधारणपणे आपले जे 3 MIDC आहे
तिथून सर्वात जास्त उत्पन्न GSTतून शासनाला मिळतं आणि आपली ही नवनिर्मित महापालिका असल्यामुळे आपल्या महापालिकेला एक मदत म्हणून शासनाने आपली महापालिका आणि इचलकरंजी महापालिका यांनाही मदत जाहीर केली। इचलकरंजी महापालिकेला थोडीशी मोठी अमाऊंट आहे, कारण इचलकरंजी महापालिका ही 4 वर्षापूर्वी जवळजवळ झाली आणि आपल्या महापालिकेला आता या 7 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होतील आणि ही जी रक्कम आहे 392 कोटी ही आपल्याला पुढच्या 5 वर्षात प्रपोर्शनेटली दिली जाणार आहे शासनाकडून आणि अर्थातच ही आनंदाची गोष्ट आहे जालनेकरांसाठी, कारण आता या रकमेतून जालनेकरांसाठी आपण विविध सोयी सुविधा उपलब्ध करून घेऊ शकतो। जालना शहरातील उत्कर्षनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन नसल्यानं नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागते। या भागामध्ये पाईपलाईन उपलब्ध करून द्या, अन्यथा 11 जून पासून महानगरपालिकेसमोर महिलांच्या वतीने आमरण उपोषण केलं जाईल, असा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर शाखेच्या वतीनं मनपा आयुक्त यांना निवेदनात देण्यात आले आहे। शहरातील उत्कर्षनगर भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन नसल्यानं नागरिकांना विकत पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। सदरील भागात पाईपलाईन उपलब्ध करून द्या, अन्यथा 11 जून पासून महानगरपालिकेसमोर महिलांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर शाखेच्या वतीनं मनपा आयुक्त यांना देण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहर अध्यक्ष रिंकल तायड आणि मनकर्णा डांगे यांच्या नेतृत्वात उत्कर्षनगर भागातील महिलांनी महानगरपालिका आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे। यामध्ये या भागातील पाण्याच्या गंभीर समस्येचा उल्लेख करण्यात आलाय। वॉर्डमधील सर्व पाण्याचे सोर्स मधून 4000 पेक्षा जास्त क्षारयुक्त पाणी येत असल्यामुळे ते पाणी पिता येत नाही। परिणामी नागरिकांना पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी विकतचं पाणी घ्यावं लागतंय। शहरातील हा भाग असूनही याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे या भागात कावीळ, डायरिया, केश गळती यांसारखे विविध रोग उद्भवत आहेत। त्यामुळे लोकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे। महानगरपालिका यापूर्वी पण निवेदनाद्वारे सदरील प्रश्न सोडवणीबाबत विनंती केली होती, पण अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाहीये। ही फार गंभीर बाब आहे। या भागातील पाण्याची जैविक आणि अजैविक तपासणी करण्यात यावी, तसेच या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पाईपलाईन उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने दिनांक 10 जून 2025 पासून मनपा समोर महिलांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। निवेदनावर शहराध्यक्ष रिंकल तायड, माजी नगरसेविका मनकर्णा डांगे, उपाध्यक्ष संगीता रोकडे, वार्ड अध्यक्ष पुष्पाताई राऊत, मीरा हांडे, शोभाताई, डॉक्टर रेणुका खेडेकर, नागे, तेजस्विनी बुंदेले, अंजली पिसे यांसह अनेक महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आगामी 3 महिन्यात काम पूर्ण करून पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असं आश्वासन सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी यावेळी दिलंय। मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे बंद करण्याची मागणी मंठा तालुक्यातील काही महिलांनी केली आहे। या महिलांनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरित्या दारू विक्री केली जाते, त्यामुळे अनेक महिलांचे संसार देशोधडीला लागले आहेत। यांसह मंठा तालुक्यातील अनेक अवैध धंदे सुरू आहेत, त्यामुळे हे अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी मंठा तालुक्यातील महिलांनी केली आहे। या महिलांनी सामाजिक कार्यकर्त्या सारिका वरणकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे। अंबोडा या गावातील महिलांची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती होती। आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली, तुम्ही काय मागणी केली त्यांच्याकडे? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे अशी मागणी केली की जे आमच्या मंठा तालुक्यामध्ये दारू, जुगार, गुटखा, लॅटरी, चक्की विविध अशा धंदे तर ते बंद करण्यात यावी आणि जे माझ्या मंठा तालुक्यातले जेवढे गाव होतं खेड्यापाड्याची जी दारू आहे ती पण बंद करण्यात यावी, कारण की एकीकडे सरकार हे लाडकी बहीण म्हणाले आणि लाडकी बहिणीचा संसाराचा उद्ध्वस्त व्हायला आहे आणि ब्लॅकनं दारू विकल्यामुळं तिथले लोक ज्वारी गहू पण देतात आणि दारू पितात। त्यांना दारूनं एवढं वेडं केलं आहे तिथल्या लोकांनी, त्यांना कामामध्ये चित्त नाही, त्यांच्या घरामध्ये चित्त नाही, बायकांना हाणमार करतात दारूमुळं। आणि जेव्हा ह्या महिला जर दारू विरुद्ध आवाज उठवायला गेल्या तर त्यामध्ये तर आम्हाला काही करू शकत नाही तुम्ही, आम्ही वरी हप्ते देतो, त्याच्यामुळं आमची दारू बंद होऊ शकत नाही आहे। मग ह्या महिलांना सगळ्या दारूपासून खरोखरच त्रास आहे
कोणत्या गावातल्या महिला आल्या तुमच्यासोबत सध्या? ह्या आंबुडा कदम, आंबुडा कदमच्या महिला आल्या. तर त्यांच्या गावात इतकी बिकट परिस्थिती, दारूची जास्त प्रमाणात दारू विकली जाते आणि तिथले एका लोकांकडे 1,50,000 अशी दारूची उधारी म्हणा असं तिथल्या महिला सांगतात. आणि ती उधारी केव्हा तो दारूवाला घेतो माहिती का? ज्यावेळेस ऊस तोडायला जातात ना, कामगार महिन्यात ऊस तोडीवर, त्यावेळेस ते दारूवाले लोक आणि आडवित्यात म्हणतात आमची दारूची उधारी द्या आणि मग जा. अशा प्रकारची त्या गावाची परिस्थिती. आणि एक वेळेस येणं मंठा पोलीस स्टेशनला निवेदन दिलं तर उगं त्यांचं समाधान करण्यापुरतं त्यानं काम केलं आणि नंतर परत ते सुरू झालं. त्या अवैध धंद्यानं कोण पाठीशी घालते म्हणतात? कुठले अधिकारी आहेत? आता अधिकारी म्हणलं आता हा अधिकारी कोणचे असेल तर पोलीस स्टेशनच आहे का नाही. सांगायचं म्हणलं तर पोलीस स्टेशनला हप्ते जात असते, त्याच्यामुळे ते सुरू करत असतील ब्लॅकनं. तुमचं नाव आणि पद सांगा. माझं नाव सारिका शिवाजी वरणकर, महिला काँग्रेस कमिटी KKC जिल्हा अध्यक्ष. हा, मग तुमचं नाव सांगा, काय समस्या आहे तुमची? माझं अश्विनी राजेभाऊ बोराडे. आणि उधारी दारू देते तर नंतर आम्ही बोलायला गेलो तर आम्हाला पुन्हा बोलते. आणि आम्ही कुठून देणार पैसे सर त्यांचे? त्यांनी दारू उधार दिल्यावर आम्ही पैसे कुठून देणार? आम्ही लेकरं बाळ जगवायचे का? त्यांना पैसे द्यायचे त्यांचे? दारू बंद झाली पाहिजे, बाकी काहीच नाही. आंबोडा. किती उधारी होती घरच्यांची अशी? उधारी काय आता तिकडं पेल्यानंतर आम्हाला काय माहिती होणार उधारी? मग आम्हाला समजते मागतात त्यांना, मग ते आम्हाला खेळतात घरी. आम्ही नाही दिल्याच्या नंतर मग पुन्हा समज आम्ही कुठून देणार आहेत? मग अवैध दारू विकणारे घरी येतात का वसुली मागायला? घरी नाही तिकडंच मागतात त्यांना. यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास।
NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल, नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%। आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77।